नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेट टॉपर्स. त्यासाठी इथं मी 50 ग्रॅम डार्क चॉकलेट घेतलेलं आहे. तर ते डबल बॉईल पद्धतीने इथं मेल्ट करून घ्यायचं आहे. OHP तर न वापरता मी केक बेस वापरलेला आहे. तर मेल्ट झालेलं चॉकलेट व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. पसरवून घेतल्यानंतर ते व्यवस्थित सेट झाले का नाही ते बघायचं. हाताला जर चिकटलं नाही तर ते व्यवस्थित सेट झालेलं आहे. थंडीचे दिवस असल्यामुळे फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, बाहेरच हे रूम टेम्परेचरला छान सेट होतं. सेमी सेट झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित असे स्क्वेअर शेप कट करून घ्यायचे. स्क्वेअर शेपला मध्यभागी नोझलच्या साहाय्याने गोल असं कट देऊन घ्यायचा. आणि तुम्हाला सर्कल कट करायचा असेल तर एखादं झाकण घेऊ शकता किंवा तुम्ही इथं छोटासा ग्लास असेल त्याचा पण वापर करू शकता. या असं थोडासा जोर देऊन कट करून घ्यायचं आणि यालासुद्धा नोझलच्या साहाय्याने मध्यभागी सर्कल कट करून घ्यायचं. 5 मिनिटं फ्रीजला ठेवायचं आणि लगेचच आपले टॉपर तयार आहेत. बघा झाले ना, किती सुंदर टॉपर असे तयार होतात आपले घरगुतीच. आणि या टॉपरमुळे खूप सुंदर असा लुक येतो आपल्या केकला. कधी जर एखादी डिझाईन सुचत नसेल तर टॉपर लावले की आपलं काम होऊन जातं. तर अशा प्रकारे किती वेगवेगळ्या प्रकारचे मी टॉपर तयार केलेले आहेत एकाच वेळी. तर पहा, आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.